जयांच्या कृपेने मुखी नामयेते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्यदयानिधीते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्माला 164 वर्ष झाली। जयंतीचा पुण्यदिवस। त्यांनी देह ठेवल्याला ही 96 वर्ष झाली। तरी ज्यांची स्मृती, प्रेरणा आणि कार्य आजही लाखो लोकांच्या जीवनात अव्याहतपणे जागृत आहे, अशा या सातारा जिल्ह्यातल्या गोंदवल्याच्या महान सत्पुरुषाचं म्हणजे महाराजांचं स्मरण जयंतीच्या निमित्तानं करण्याचं भाग्य आणि आपणा सर्वांशी त्यानिमित्तानं संवाद करण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी आपणा सर्वांचा, सर्व दर्शक श्रोत्यांचा आणि SBNच्या व्यवस्थापनाचा प्रथमच ऋणी आहे। संत कार्य हे संतांनी देह ठेवला तरीसुद्धा 2 पातळ्यावर अविरतपणे सुरू असतं। एक त्यांचं सूक्ष्म अस्तित्व आणि दुसरं लोकांना सत्प्रवृत्त करण्याचं त्यांचं विलक्षण, कठीण पण यशस्वी कार्य। कठीण अशासाठी म्हटलं की एक वेळ एखादा अवघड कडा चढणं, प्रचंड इमारत बांधणं, वेळी समुद्राचं उल्लंघन करणं हे सुद्धा सोपं आहे, पण माणसाला चांगलं बनवणं, त्याचं अंतरंग सुधारणं हे संत कार्य मात्र अत्यंत दुष्कर आणि कठीण आहे। हे आपल्याला विचार केला तर अवश्य लक्षात येऊ शकेल। संत कार्य हे आपण या जयंतीच्या किंवा त्यांच्या कार्याच्या स्मरणातून जिवंत ठेवतो आहोत। त्यातून आपल्याला प्रेरणा मिळावी, बळ मिळावं आणि योग्य कृती आपल्या हातून व्हाव्या, यासाठी आपण करतो आहोत। श्री महाराज हे अशा अवघड कार्य करणाऱ्या संतांच्या दुर्मिळ कोटीतले एक विलक्षण सत्पुरुष होते। मनुष्याचा क्षणभर आपण विचार करू। जागतिक कीर्तीचा जे कृष्णमूर्तींचा जो फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम असा ग्रंथ आहे, त्याच्या प्रस्तावनेमध्ये असे जगन्मान्य विचारवंत अल्ट्स हक्सले यांनी अगदी पहिल्या सुरुवातीचं वाक्य असं वापरलं आहे की मॅन इज अन ॲम्फिबियन। आपल्याला त्या तपशिलात जायचं नसलं तरी आपण एक लक्षात घेऊ शकतो की मनुष्याला 2 जीवनं आहेत। एक तो बहिरंगानं जगतो आहे, जे आपल्याला रोज दिसतं, आणि तो अंतरंगानंही जगतो आहे, ते आपल्याला साधारणतः दिसत नाही। तेव्हा असा तो विविध पातळीवर जगणारा माणूस आहे। आपल्याला बाहेर जी कार्य दिसतात त्यामध्ये ह्या 2ही पातळ्यांसाठी गरज असलेली कार्य दिसतात। त्यात इतर कार्य जी बहिरंगाचं काम करतात ती, आणि संत कार्य जे विशेषतः अंतरंगाचं काम करतं ते, यामध्ये कोणता फरक आहे तो प्रथम लक्षात घेऊ, म्हणजे महाराजांच्या एकूण कार्याचं अधिक महत्त्व आपल्यासमोर येईल। अशी अलौकिक वाटणारी कार्य ही बाह्य कार्यामध्ये सुद्धा वेगवेगळी संशोधनं, वेगवेगळ्या विद्याशाखा, समाजकार्य, विविध प्रकारच्या विधायक चळवळी, उद्योग, शिक्षण, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रामध्ये सुरू आहेत आणि ती आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत। या कार्यामध्ये आणि संतांच्या कार्यामध्ये
थोडक्यात सांगण्यासारखा फरक कोणता आहे तर बाह्य कार्यामध्ये कर्माचा एक डोंगर उभा होतो. यापैकी कुठलंही कार्य आपण लक्षात घेतलं तरी चालेल, त्या प्रत्येक कार्यामध्ये एक डोंगर उभा होतो की जो त्या कार्यातून निर्माण झालेला असतो. त्यामधून कर्मफळं निर्माण होतात, त्यामधून करणाऱ्यांचं कर्तृत्व निर्माण होतं. संत कार्य ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला तेव्हासुद्धा कार्याचे डोंगरच उभे राहतात, हेही खरं आहे. पण ती नुसतीच बाह्य कार्य नसतात. बाह्यकर्मांचे डोंगर उपस्थित करणं किंवा उभे करणं, निर्माण करणं हे इतर कार्यांचं काम असतं. संत कार्यामध्ये आंतरिक कर्मांचे सुद्धा विलक्षण डोंगर उभे राहतात. यामध्ये कर्मफळं आणि कर्तृत्व त्या कार्य करणाऱ्याचं निर्माण होतं. इथे मात्र कर्मफळं सगळी भगवंताला अर्पण केली जातात. कर्तृत्व निर्माण होतं ते भगवंताचं होतं, स्मरण वाढतं ते त्याचं वाढतं आणि त्यामुळं त्या कर्मांचा योग निर्माण होतो, ज्याला आपण कर्मयोग किंवा ज्या पद्धतीनं ठेवणीनं केलं जाईल त्यानुसार भक्तियोग असं म्हणतो. या कार्यामध्ये साध्या करता एखादी व्यक्ती असते, एखादी संघटना असते, एखादा समूह असतो. तिथे मात्र दिसताना कार्य करणारी माणसं कोणी दिसली, संत दिसले, त्यांच्या बरोबरीनं काम करणारे लोक दिसले तरी खरा करता भगवंत आहे याची स्पष्ट आणि वारंवार जाणीव होत असते. त्यामधल्या ज्या व्यक्ती दिसतात त्या स्वतःही सांगतात आणि तशी त्यांची आत्यंतिक भावना असते की या ठिकाणी व्यक्ती निमित्त मात्र आहे. त्यामुळे इकडे व्यक्ती आणि संघटना ही जरी कार्य करीत असली तरी इकडे मात्र करता भगवंत असतो, तो कार्य करीत असतो, व्यक्तिनिमित्त मात्र असतात. त्यामुळे ह्या साध्या कार्यामध्ये कार्याचा व्याप केवढाही असेल, इमारत केवढीही असेल, जागा 100 एकर असेल, पण त्यामध्ये भगवंताची ओळख असेलच असं सांगता येत नाही. किंबहुना भगवंताचं विस्मरणच असण्याची शक्यता आहे. त्याऐवजी इकडं मात्र कार्य केवढंही असेल, ते एखाद्या घरामध्ये असेल, ते फार मोठ्या विस्तारावर असेल, पण त्यामध्ये मात्र भगवंताचं सदैव स्मरण आणि जे जे संपर्कात येतात त्या इतरांनाही परमेश्वराची किंवा भगवंताची जागृती निर्माण करण्याचं सतत कार्य सुरू असतं. सामान्य कार्य जशी, बहिरंगाची कार्य जशी काही ध्येय धरून केली जातात, ती ध्येयप्रधान असतात, फळप्रधान असतात. त्यात फळ महत्त्वाचं आहे, ध्येय महत्त्वाचं आहे. अनेकदा ती व्यक्तिप्रधानसुद्धा असतात, त्या व्यक्तीला प्रधान धरून केली जातात. संतांची कार्य ही मात्र अंतरंग प्रधान असतात. ती बहिरंगाचा विचार करीत नाही तसं नाही, पण त्याच्यामध्ये प्राधान्य असतं, ते अंतरंगाला असतं. ती स्मरणाला प्राधान्य देतात, त्यातल्या भगवंताच्या स्मरणाला प्राधान्य देतात आणि या सगळ्या कार्यानंतर भगवंताचं स्मरण किती वाढलं याचा आढावा घेतात. बहिरंगाच्या कार्यामुळं बहिरंगात फरक पडतो, बहिरंगात रूपांतर होतं, बहिरंगात निर्मिती होते, बहिरंगात वेळी पुरस्कार मिळतात, प्रतिष्ठा मिळतात, पदं मिळतात, पैसा मिळतो. या सगळ्या गोष्टी त्यातून निर्माण होतात. इकडे मात्र करणारा स्वतःला पुसून टाकायच्या प्रयत्नात असतो. जो परिणाम होतो तो करणाऱ्याचा आणि त्याच्या सहवासातल्या माणसांच्या अंतरंगाचा परिणाम होतो. त्यांच्या वृत्ती बदलतात, ती अधिक निस्वार्थी होतात, ती माणसं अधिक प्रेममय होतात, ती माणसं अधिक उदार होतात. त्या माणसांच्या ठिकाणी साधेपण निर्माण होतं, त्यांची आत्मिक समृद्धी होते, त्यापोटी समाधान निर्माण होतं आणि शेवटी शांतीची प्राप्ती होते. हे सगळे ह्या संत कार्यातून निर्माण होणाऱ्या कार्याचे परिणाम. इकडे निर्मिती होते, त्यामध्ये भौतिक समृद्धी निर्माण होते, त्याची साधनं निर्माण होतात, उदंड साधनं निर्माण होतात, पण अंतरंग मात्र त्यात बदलण्याची व्यवस्था नसते. कारण ती बहिरंगाचीच कार्य आहेत, त्यामध्ये हा विचार होत नाही. म्हणून त्यातून दुर्दैवाने किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा, ज्या व्यक्ती कार्य करतात त्यांच्यामधले स्वार्थ, विकार किंवा गरिबी किंवा गरिबांच्याबद्दलची तुच्छता, जर या निर्मितीतून श्रीमंती निर्माण झाली असेल तर त्यापेक्षा अधिक श्रीमंतीचं आकर्षण, अधिक श्रीमंत असतील त्यांच्याशी स्पर्धा,
जर ती स्पर्धेत यशस्वी झालं नाही तर त्यांचा मत्सर, अशा अनेक गोष्टी निर्माण होतात की ज्या पोटी परिणामी असमाधान निर्माण होतं. ह्या दोन कार्यामधला फरक जर आपल्या लक्षात आला तर माणसाच्या बहिरंगाचं कार्य करणाऱ्यांची परिस्थिती आणि माणसाच्या अंतरंगावर भर देऊन कार्य करणाऱ्या संतांची परिस्थिती यांच्या कार्यामधला फरक आणि महत्त्वही आपल्या लक्षात येईल असं मला वाटतं. आता माणूस तर प्रापंचिक आहे, आपण तर प्रापंचिक आहोत. आपल्याला जे आयुष्य जगायचं आहे त्याच्यामध्ये बहिरंगही आहे, अंतरंगही आहे. अंतरंग प्रधान काय आहे ते आपण बघितलं, कारण समाधान त्या ठिकाणी होणार, शांती त्या ठिकाणी मिळणार. बहिरंग प्रधान काय आहे, कारण आपण व्यवहार करतो आहोत, त्यामध्ये आपल्याला सुखसुविधा सोयी या सगळ्यांचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा अशी आपली इच्छा आहे, तेही बरोबर आहे. आता यात थोर संत अधिक कोण म्हणता येतील की ज्यांनी बहिरंगाचा पण विचार केला आणि अंतरंगाचाही विचार केला. बहिरंग सुधारेल आणि अंतरंग त्यापेक्षा सुधारेल याची काळजी ज्यांनी घेतली ते थोर कोटीचे सत्पुरुष होते असं म्हटलं पाहिजे. त्याला साध्या भाषेत आपण असं म्हणू की आपण सर्व प्रापंचिक लोक आहोत. सामान्यतः जास्त करून आपल्या श्रोत्यांच्यामध्ये आपण संवाद साधला तर आपल्या लक्षात येईल की यामध्ये जास्त करून आपण प्रापंचिक आहोत. तर आपलं जीवन अंतर्बाह्य अधिक चांगलं कसं होईल असा ज्या संतांनी विशेष करून विचार केला त्यामध्ये महाराजांचं नाव अग्रगण्य आहे. म्हणून आजच्या त्यांच्या स्मरणाला हा महत्त्वाचा संदर्भ आहे एवढा आपण लक्षात घेतलं तरी बरं होईल. या अंतरंगाच्या प्रगतीचा आणि बहिरंगाच्या प्रगतीचा मेळ घालण्यामध्ये महाराज अत्यंत तत्पर, सावध आणि निपुण आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपण अनेक उदाहरणं पाहू त्याची, पण तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की बहिरंगामध्ये प्रपंच आहे, उदाहरणार्थ शरीर आहे. बहिरंगामध्ये आरोग्य आहे, समाज जीवन आहे, प्रयत्नवाद आहे, बुद्धिनिष्ठता आहे, योग्य आणि आवश्यक अशी समृद्धी आहे. या सगळ्यांची सांगड अंतरंगामध्ये जो प्रत्येकाच्या वास करून आहे त्या भगवंताची आहे, खऱ्या कर्त्याची आहे, त्याचं नित्यस्मरण ठेवण्याचे आहे, त्याच्याबद्दलचं भान आणि भाव ठेवण्याचे आहे, निस्वार्थतेची आहे, निरपेक्षतेची सांगड आहे, प्रेमाची सांगड आहे, करुणेची आहे, परोपकाराची आहे. याने अंतरंग समृद्ध होतं आहे आणि मगाशी सांगितलेल्या घटकांनी बहिरंग समृद्ध होत आहे. या दोन्हीची काळजी महाराजांनी अत्यंतिक तळमळीनं घेतलेली आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये आणि पुढेही त्यांचा उपदेश आचरण करताना आपल्याला जाणवेल. म्हणून महाराजांच्या कार्याचं, त्यांच्या स्मरणाचं सध्याच्या काळामध्ये तर त्यावेळी होतं त्यापेक्षा सुद्धा अधिक महत्त्व आणि औचित्य निर्माण झालेलं आहे असं मला निर्विवादपणे म्हणावं असं वाटतं. मी तर असं म्हणेन, अत्यंत नम्रतेनं म्हणेन की त्या अर्थाने महाराज हे कालोचित, संतुलित आणि व्यवहार्य अशा परमार्थाचे आचार्य म्हटलं तर तो त्यांचा गौरव होईल आणि त्यामध्ये आपल्यालाही त्यांच्याकडून शिकण्यासारखं मोठं काहीतरी मिळेल असं वाटतं. आता त्यांच्या शिकवणीकडे थोडंसं लक्ष देऊ. त्यांच्या शिकवणीकडे बघताना 3 टप्प्यात बघावं लागतं असं मला वाटतं. एक, शिकवणीचं आकलन करून घेणं, महाराज काय म्हणाले हे समजून घेणं. दुसरं, त्यांचं स्वतःचं आचरण, चरित्र, त्यातून मिळणारे गुण यांचा अभ्यास करणं. आणि तिसरं, त्यांनी जे आपल्याला जो उपदेश केला त्याची वैशिष्ट्य कोणती होती आणि ती आपल्या जीवनाशी कुठं कशी निगडीत आहेत हे समजून घेणं हे जयंतीचं औचित्याचं काम होईल असं वाटतं. ह्या 3 टप्प्यामध्ये जर महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की यामध्ये एकसूत्रता आहे, समरसता आहे. त्यांच्याकडून जे आकलन होतं, जे आचरण केलं आहे तोच उपदेश त्यांनी केलेला आहे, जो उपदेश केलेला आहे त्याचंच आचरण केलेलं आहे. ही जी एकवाक्यता आहे ही फार क्वचित ठिकाणी मिळते. आपण व्यवहारामध्ये पाहिलं तर तत्त्व एक असतात आणि व्यवहार एक असतो असं आपल्याला व्यवहारात आढळून येईल. व्यवहारामध्ये जर म्हटलं की आज विवेकानंदांची गरज आहे,
100 वर्ष गेली गरज आहे, ते होते त्यावेळेला होती, नंतर होती, आज आहे, पुढे राहील. कारण इतक्या निस्वार्थीपणे, इतक्या तळमळीनं जगासाठी सर्वस्वाचा त्याग करून, सर्व संघपरित्याग करून अहोरात्र कष्ट घेणाऱ्या व्यक्तीची गरज आहे की नाही, तर नक्की आहे. यावर सर्वांचं आपलं एकमत होईल. पण आपला मुलगा विवेकानंद व्हावा असं जर आपल्याला म्हटलं तर मात्र तत्व आणि व्यवहारामध्ये लगेच फरक काय असतो ते लक्षात येईल की माझा तो एकुलता एक आहे, दुसरा कोणी नाही का हे काम करू शकणार. लगेच पळवाटा सुरू होतील आणि आपल्या लक्षात येईल की तत्व आणि व्यवहाराची सांगड घालणं किंवा एखादं सूत्र सांगणं आणि त्याचं स्वतः आचरण करणं ह्या गोष्टीमध्ये किती फरक आहे. अगदी असंच एखादं आणखीन 2 उदाहरणं पाहू, म्हणजे कारण हा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून. दुसरं असं पाहू की एखादा वैद्यकीय खर्चिक अशा स्वरूपाची एखादी शस्त्रक्रिया आहे, तर ती जर आपल्याला करायची आहे, आपल्याला आपण सांगतो आहोत एक आपण स्वतः एक उत्तम वैद्यक आहोत, निष्णात सर्जन आहोत, शल्यक्रिया तज्ज्ञ आहोत. अशा वेळेला समोर आपल्या कुणी हे आलेलं आहे, पेशंट आलेला आहे, रुग्ण आलेला आहे, त्याला आपण सांगतो आहोत, तर आपण तर पटवून सांगतोच की आपल्याला ह्याची आवश्यकता आहे, खर्च खूप मोठा आहे, आपल्याला तो करावा लागेल, मनुष्य वाचतो का बघावा लागेल, हे सगळं आपण बोलतो. पण क्षणभरात आपल्याला जर असं विचारलं कोणी की तुमच्या वडिलांना किंवा आईला हे ऑपरेशन, ही शस्त्रक्रिया या परिस्थितीमध्ये करावी असं आपण सुचवाल का, तर मनुष्य गप्प बसतो. त्याला बाकीचे सगळे व्यवहाराचे बाजू लक्षात येतात. त्याच बाजू जर त्याला त्याच्या रुग्णाबद्दल लक्षात आल्या तर तत्व आणि व्यवहारमध्ये एक रसता आहे असं म्हणता येईल. आपण दुकानात गेलात, एखादा पीस आवडला, एखादा शर्ट आवडला, एखादं शूटिंग आवडलं, काय आवडलं आपल्याला समजा, आपण घेताना जर समजा असं म्हटलं घेता जसं मला एक घेणार आहे, असं आमच्या घरी एक घरगडी आहे त्याला घेऊया, तर आपण म्हणेल त्याला एवढीची काय गरज आहे, जी गोष्ट चांगली आहे ती त्याला गरजेची नाही का मग. पण लगेच आपल्या मनात द्वैत निर्माण होईल, भाव निर्माण होईल की त्याला ह्याची गरज नाही. जर ते चांगलं आहे तर त्यालासुद्धा ते चांगलंच आहे, जर ते मला चांगलं आहे तर त्यालासुद्धा चांगलं आहे असं नाही वाटणार, हा आहे. पण महाराजांच्या बाबतीत मात्र असं आढळत नाही. त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं त्यांनी आचरण केलेलं आहे. आता त्यांना आपण व्यवहारीय परमार्थाचे आचार्य म्हटलं किंवा कालोचित संतुलित परमार्थाचे आचार्य म्हटलं. संतुलित परमार्थ म्हणजे प्रपंच आणि परमार्थाची अत्यंत उत्तम सांगड ती ते घालतात असं म्हटलं तर हे आकलन करून घेताना आपण काही मुद्द्यांचं आकलन करू. अगदी पहिला प्रपंच, आपल्या दृष्टीनं पहिला शब्द प्रपंच. अनेकांची अशी कल्पना असते की परमार्थ, देवधर्म वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, याचा प्रपंचाशी विरोध असतो, ते सोडायला सांगतात, म्हणून कोणी जाऊ नये. शक्यतो लहान मुलं असतील तर त्याला सांगतात तुम्ही यात पडू नका, तरुण वर्गाने तिकडे जाऊ नये. अशा तऱ्हेच्या काही भ्रामक कल्पना दिसतात. महाराजांच्या परमार्थामध्ये प्रपंचाला विरोध अजिबात नाही. विरोध तर नाहीच नाही, उलटं महाराजांचं वाक्य आपल्याला सांगायचं असेल तर मी असं म्हणेन की माझ्या माणसांनी प्रपंचाची हेळसांड केलेली मला आवडणार नाही, हे जो महापुरुष सांगतो. आणि ज्यांनी स्वतः प्रपंचाची कधी हेळसांड केली नाही त्याच्यात तत्व आणि व्यवहाराची किती एक रस्ता आहे आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर आपापली कर्तव्य, प्रपंच हा कर्तव्याचा आहे, त्यामध्ये आपला अनेक माणसांशी संबंध येतो. त्यावेळेला ज्यांच्याशी संबंध येतो त्यामध्ये आपली व्यक्तींशी आलेले संबंध, समाजाशी आलेले संबंध, प्रापंचिक संबंध, ह्या सगळ्या स्तरावरचे आपली कर्तव्य असतात. ती नुसती उरकावी असं महाराजांचं म्हणणं नाही, ती मनापासून करावीत, मन ओतून ती करावीत. त्याचबरोबर ती उत्तमात उत्तम कशी होतील ते पाहावं. कर्तव्य प्रपंचाची आहेत पण ती उत्तमात उत्तम कशी होतील हे पाहावं असं सांगणारे महाराज प्रपंचाला विरोध कसा करतील, त्यांनी काय सांगड घातली ती आपल्यासमोर यावी या निमित्ताने जयंतीच्या, म्हणून केवळ मी हा मुद्दा आपल्यासमोर अधिक तपशिलाने ठेवला की हेळसांड केलेली तर मला खपायची नाही असं ते म्हणतात. त्यांनी त्याचं आचरण केलं आहे की नाही, तर केलं आहे. त्यांनी स्वतः विवाह केला की नाही, केला आहे. ज्या माणसाला स्वतःला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे तो कशाला ह्या सगळ्या व्यापामध्ये पडेल. जो आधीच व्याप निर्माण झाला होता तो परमेश्वराने त्याच्या कृपेने म्हणा, त्याच्या काय व्यवस्था असेल त्यानुसार म्हणा, तो प्रपंच त्यांनी उरकला. पत्नी वारली पहिली तरी त्यांनी दुसरी करून आणली आणि आपला प्रपंच थाटलेला आहे.
हे त्यांनी स्वतः केलेलं नाही का? पत्नी गेली, त्यांनी दुसरा विवाह केला. आपल्या आईला काशी यात्रा घडून आणायची, काशी यात्रा घडून आली. तिला आनंदन करायची इच्छा आहे, दानधर्म करायची इच्छा आहे, तिची इच्छा पुरी केली. आपल्या घरी जो जो आला गेला, प्रापंचिक मनुष्य म्हणजे गृहस्थाश्रमी मनुष्य आहे, त्याचं लक्षण आहे की त्याच्या घरी कोणीतरी येतं, त्याची त्यांनी व्यवस्था करावी. महाराज सर्व आश्रमामध्ये गृहस्थाश्रमाला सर्वोत्तम स्थान देतात. गृहस्थाश्रमी माणसांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. हे त्यांनी प्रपंचाला काय स्थान दिलं आहे ते त्यावरून कळतं. प्रत्येक आल्या गेलेल्याची, अगदी नातेवाईकांसकट सर्वांची त्यांनी जी काळजी घ्यायची, जे त्यांचं करायचं ते सर्व केलेलं आपल्याला त्यांच्या चरित्रात दिसेल. यापेक्षा वेगळं प्रमाण देण्याची गरज नाही. आता महाराजांनी याला परमार्थाचं सूत्र कसं लावलं ते बघायचं. एका पारड्यात उत्तम प्रपंच टाकला, स्वतः करून दाखवला, आणि आता त्याला परमार्थाची जोड काय दिली ती पण आपण बघू. महाराजांनी 3-4 सावधगिरीच्या गोष्टी सांगितल्या. ते कशा सांगितल्या की प्रपंच तर करायला पाहिजे, अवश्य करावा, विरोध नाही, हेळसांड करू नये, कर्तव्य उत्तम करावीत, मनापासून करावीत, सगळं करावं, पण प्रपंच पूर्ण करायच्या नादाला लागू नये. तो कधी पूर्ण होणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला अनुभवायला येईल. जो मनुष्य 76 वर्षाचा आहे त्याचाही प्रपंच पूर्ण झालेला नसतो. अजून नातवंडांची आणि पंतवंडांची लग्न व्हायची असतात, त्याला ती बघायची असतात. त्यामुळे त्याचा प्रपंच कधी पुरा झाला नाही. घर बांधलेलं असतं ते त्याला त्या काळात सुद्धा अपूर्व वाटू शकतं. त्यामुळे हे कधी पूर्ण झालं आहे, कधी पूर्ण झालं नाही. त्यामुळे त्याचा तो स्वभाव आहे हे लक्षात ठेवा. हे त्याला दिलेलं परमार्थाचं डायमेन्शन आहे, त्याला दिलेली दुसरी बाजू आहे की ज्यामुळे मनुष्य बरोबर परमार्थाकडे जाईल, प्रपंच करता करता जाईल. प्रपंच, दुसरं महाराज असं म्हणायचे, प्रपंच पाचांचा याचं भान ठेवून करा. पंच आहेत ना, ते 5 आहेत ना, त्यांचा आहे तो लक्षात ठेवा. म्हणजे कर्तव्याला सुद्धा अजून 4 लोक आहेत, त्यांचं करावं लागेल, माझ्या एकट्यासाठी नाही हे लक्षात राहील. सुखाची अपेक्षा किती करू? एक प्रपंच केला तर एक सुख वाट्याला आलं तर ते 5 जणांच्यात वाटलं जाणार हे लक्षात ठेवलं तर मला सुख नाही अशी तक्रार राहणार. लगेच त्याला परमार्थाचं परिमाण लावलेलं आहे. आणि काय होईल प्रपंचामध्ये परमार्थाची दिशा असेल तर मी प्रपंचासाठी जणू काही जन्माला आलो आहे असे वागू नका. अजून कशासाठी तरी जन्माला आलात असे वागा. कारण ज्या अर्थाने सामान्य मनुष्य प्रपंच करतो त्या अर्थाने पशुसुद्धा प्रपंच करतात. हे आपल्याला फार मोठ्या तोरांनी अनेकांनी समाजसेवकांनी सुद्धा सांगितलेलं आपल्याला आढळेल की हे परिमाण त्याला पाहिजे. ते पशुसुद्धा त्याच्यासाठी जन्माला येतात आणि ते करतात. तर माझं काम निदान एवढं आहे की मी प्रपंचासाठीच जणू जन्माला आलेलो आहे अशा पद्धतीनं वागू नये, असं समजू नये. तिसरं काय तर माझा जसा, चौथं काय तर माझं जसं प्रपंच आहे तसे इतरांचे सुद्धा प्रपंच आहेत. माझ्या प्रपंचाची जशी परिस्थिती आणि उणिवा जशा असतील तशा त्यांच्या प्रपंचाच्या परिस्थिती आणि उणिवासुद्धा आहेत. त्याचं भान ठेवून माझा प्रपंच करावा. अनेकांना त्यांच्या प्रपंचापुढे इतरांच्या प्रपंचाचं भान नसतं. त्यांना महाराजांच्या उपदेशाचं महत्त्व कळेल आणि त्यातून जर त्यांनी ते अंमलात आणलं तर त्याचं सुख काय आहे ते पण कळेल. आता ही त्यांनी नुसती तत्त्व सांगितली का? प्रत्येक वेळेला आपण त्यांचा व्यवहार पाहतो. ज्या वेळेला महाराजांची परिस्थिती लौकिकदृष्ट्या चांगली आहे, काय कुलकर्णीपण आहे म्हणा, गावातली काय परिस्थिती आहे म्हणा, ती जी आहे ती, अशा वेळेला 1876मधला जो दुष्काळ पडला की जसा कधी पडला नाही असा दुष्काळ पडला. म्हणजे त्या दुष्काळाचं वर्णन सांगताना असं म्हणतात की 50 लाख माणसं त्या काळात गेली. आज 50 लाख ही कल्पना आजसुद्धा आपल्याला असंही वाटते, एखाद्या मोठ्या अण्वस्त्राच्या युद्धाच्या बाबतीत ही शक्य वाटेल, पण त्या काळात दुष्काळामुळे अन्नान्न होऊन 50 लाख माणसं गेली. त्याचा परिणाम आपल्या गावापुरता काही झालाच असेल ना, आपल्या प्रपंचाच्या परिसरात काही झालाच असेल ना. हे महाराजांनी जे सांगितलं त्यावेळेला त्यांनी इतरांचं जे भान प्रपंचामध्ये आपल्याला असावं असं सांगितलं, त्याचं भान त्यांनी ठेवून दाखवलं. आणि त्यासाठी त्या काळात, आज आपण दुष्काळी कामं आणि सरकारी कामांचं बोलतो, त्या काळात त्यांनी दुष्काळी कामं काढली. ही 1876ची गोष्ट आहे की ज्या काळात आपल्यावर परकीय राज्य होतं अशा काळातसुद्धा महाराजांनी स्वतःची जी शेती होती, बरं कामं काय होती, आज आपण ज्याला लँड लेवलिंग म्हणतो अशा स्वरूपाचं, त्याच्याहीपेक्षा कमी, खरं काम नाहीच, पण माणसांना कष्टात ठेवायचं आहे कुठल्या तरी चांगल्या, यासाठी त्या काळात त्यांनी 150 बैलगाड्या लावल्या. 150 बैलगाड्या. त्या बैलगाड्यांना म्हणजे बैलांचं सर्व
करायचं. त्या बैलगाड्यांना त्यासाठी ते सांभाळून काम करण्यासाठी गाडी मागं माणसं त्याची हाकणारा आले, इतर आले, त्यांच्या प्रपंचाची, त्यांच्या भाकरीची सोय लागावी म्हणून स्वतःच्या प्रपंचामधून हे सगळं केलेलं आहे. 150 बैलगाड्या आणि 1500 माणसं. त्या काळात 1500 म्हणजे आपण कल्पना करू शकू, 1500 माणसं एका माणसाच्या प्रपंचामध्ये. रोज त्यांना शक्य असलेली एक गोष्ट त्यांनी सांगितली की मी एक मोठी भाकरी आणि आमटी तुम्हाला देत जाईन, तुम्ही दिवसभर या शेतातली माती नेऊन त्या शेतात टाका. जिथं जिथं शेतं आहेत, जिथं जिथं सांगतो आहे त्या ठिकाणी उचलून बैलगाडीने माती नेऊन टाका, एवढं काम करा, दुपारची मोठी भाकरी आणि आमटी तुम्हाला मिळेल. त्या कामी त्यांनी त्यांचे जे कोणी नातेवाईक, जे राहणारे, जे सेवा करणारे, जे शिष्य, जे कोणी मदतीचे होते ते घेऊन त्या अखंड भाकऱ्या करायचं काम इकडे चालू होतं. आणि हा दुष्काळाचा काळ त्यांनी अशा पद्धतीनं काढला. हीच परिस्थिती पुढं नंतर अनेक वर्षांनी आली. पुन्हा 20 वर्षांनी 96-40 झालेल्या वेळेला दुष्काळ पडला. त्यावेळेला महाराजांनी याच प्रापंचिक अडचणीतल्या माणसांचा जी जाणीव ठेवली त्याची पुन्हा तशीच जाणीव ठेवली. आपल्या प्रपंचामध्ये याचा काहीतरी आपल्याला पोचावं म्हणून ही सगळं आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवतो. तर त्यावेळेला त्यांनी एक साधं सांगितलं होतं, काम शक्य असेल तर काम देतो, नसेल तर मंदिरात बसून 10,000 जप करा, त्याला रोज आमटी आणि भाकरी मी देईन. हे शक्य आहे का मला सांगा? हे शक्य आहे नव्हे, करून दाखवलेलं आहे. तर आता यावरनं आपण मी पहिल्यांदा आपल्याला सुचवलं होतं की त्यांच्यामध्ये एकसूत्रता आहे, ती कशी आहे ते आपल्याला उदाहरणाने लक्षात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट माणसाच्या आयुष्यात येणारी काय? पैसा. अनेक वेळेला अशी कल्पना असते की जी पारमार्थिक माणसं आहेत, जे संत आहेत, ते पैशाच्या बाबतीत अत्यंत उदासीन असतात, त्यांना त्यातलं काही कळत नाही, त्यांना व्यवहार तर अजिबात कळत नाही, अशा समजुती असतात. महाराजांना व्यवहार उत्तम कळत होता. आपल्या सर्व लोकांना, आपल्या शिष्यांना तो उत्तम कळावा असंही त्यांना वाटत होतं. पण जसं त्यांनी प्रपंचाला जे स्थान, जसं त्याला परमार्थाचं परिमाण दिलं तसं इकडे पण दिलेलं आहे. त्यांनी पैसा जरूर आहे हे आवर्जून सांगितलेलं आहे. फक्त त्याच्याबरोबर हेही सांगितलं की तो गरजेपुरता असावा, तो सन्मार्गानं मिळवावा आणि दानानं त्याची शुद्धी करावी. ही परिमाणं त्याला लावली, मग पैसा माणसाला त्रासदायक होणार नाही. कारण त्याच्याचबरोबर पैसा जितका जरुरीचा आहे असं त्यांनी सांगितलं, त्याच्याबरोबर त्याचे भ्रमात्मक गुणधर्म सांगितले. पैशाचे काही भ्रम निर्माण करण्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत हे महाराजांनी इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे की एखाद्या अर्थशास्त्रात किंवा मानसशास्त्रात तुला ते सापडणार नाही. इतक्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणसाला माणसापेक्षा पैशाचा आधार वाटायला लावण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवावं आणि याचा अनुभवही पाहावा की माणसापेक्षा सुद्धा माणसाला पैशाचा आधार जास्त वाटतो. हे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. वास्तविक मनुष्य जे काम करील ते पैसा नाही करू शकत. आजारी पडलेला मनुष्य आहे तर हात द्यायला त्याची नोट नाही उपयोगी पडत, हात द्यायला दुसरा मनुष्यच लागतो. इतकं साधं जर व्यवहारामध्ये आहे तर माणसापेक्षा त्याचा आधार जादा समजून कसं चालेल. पण पैशाकडे हा गुणधर्म आहे की तो हा भ्रम निर्माण करतो, म्हणून माणसापेक्षा पैसा जवळ करण्याकडे मनुष्य जातो. दुसरी गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिली की त्याच्या लोभाला मर्यादा नाही, एवढं लक्षात ठेवा. किती झाला म्हणजे पुरे हे ठरलेलं नाही, त्यामुळं आपण मर्यादा आपणच ओळखून वागावा. तो सत्य वाटतो हेही सांगितलं. त्याच्या पुढं आपलं नातं, सद्गुण, सन्मार्ग सगळ्या गोष्टी फिक्या वाटतात आणि कुठल्याही मार्गाने तो मिळवावा असा वाटतो. कुठलाही सद्गुण त्यासाठी सोडावा असा वाटतो, कुठलंही नातं तोडावं असं वाटतं. हे पैशाचे गुणधर्म हे सांगणारे आचार्य आपल्या जीवनाला नक्की विधायक वळण देतील यात शंकाच नाही. अनेकांना असं वाटतं की मला पुरून उरला पाहिजे पैसा, इतका पैसा माझ्याकडे असावा की मला पुरला पाहिजे आणि उरला पाहिजे. महाराज म्हणाले हे बरोबर आहे, फक्त होते अडचण एवढीच की तो आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर बसतो. हे आपल्या लक्षात येत नाही, पण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि ही गरज अशासाठी आहे की आज आपण पाहिलं तर अनेक वेळेला आज चाललेले कोर्टातले दावे, खटले, भांडणं, त्याच्यावरून एकमेकांचे सगळं जे काही वितुष्ट आहे किंवा काय जे असेल, असमाधान असेल, त्याच्यामधले निम्मे असमाधानं केवळ मागे उरलेल्या ह्या अशा इस्टेटीतून आणि पैशातून निर्माण झालेली आहेत. हे जर लक्षात घेतलं तर महाराजांचं म्हणणं किती खरं आहे. तो पुरून उरतो
आपल्याला तो स्वतःला तर काढतोच, पण त्याच्याचबरोबर मागे उरतो, इतका तो गोळा होतो आणि नंतर इतरांना त्यापासून सुख मिळण्याऐवजी दुःख निर्माण करतो. ही त्याचे गुणधर्म आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी त्याची गरज आहे याबद्दल शंकाच नाही. तो असमाधानाचं सर्वात मोठं कारण होतो. असला तरी कारण होतो, नसला तरी कारण होतं, एवढं लक्षात ठेवा. कमी आहे म्हणून कारण होतं, निघाला म्हणून कारण होतं आणि आला म्हणूनही कारण होतं. आज आपण सगळे वर्तमानपत्र ह्या सगळ्या माध्यमांची परिचित माणसं आहात. आपल्याला माहिती असेल की आता प्रगत देशामध्ये पैसा जास्त झाला म्हणून माणसाला माणसाची गरज राहिली नाही म्हणून घटस्फोटाची संख्या वाढली. ह्या निष्कर्ष आपल्यासमोर आहे, आकडेवारी आहे. आणि नवऱ्याची नोकरी गेलेली आहे, त्याच्याकडून आता पैसा मिळत नाही म्हणूनही घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. आता या पैशाचा गुणधर्म काय होतो आपला आपणच ओळखावा. आणि महाराजांनी त्याच्यावर किती शतकापूर्वी बोट ठेवलेलं आहे, 1.5 शतकापूर्वी, हेही समोर ठेवावं, म्हणजे आपल्याला याचं हे म्हणण्याचं कारण समजेल. त्याचं सर्वात मोठा गुणधर्म पैशाचा, की जो माणसाचा आधार विसरायला लावतो तो देवाचा आधार काय विसरायला लावल्याशिवाय हे तर नक्कीच. माणूस समोर दिसतो, तो हात देतो, तो मदत करतो, तो तोंडात पाणी घालतो, ही ज्याची क्षमता आहे त्या माणसाला जो विसरायला लावतो तो देवाला विसरायला लावल्याशिवाय तो दिसतच नाही. अशी अवस्था असलेल्या सूक्ष्मातल्या आपल्या परमेश्वराचा आधार आपल्यापासून काढून घ्यायला जर सर्वात कोणी मोठा कारणीभूत होईल तर पैसा होईल, हे वेगळं सांगायला नको. म्हणून गरजेपुरता, सन्मार्गानं आणि दानानं शुद्धी, अशी तिन्ही प्रमाणं महाराजांनी त्याला सांगितली. तिसरा मुद्दा घेऊ आपल्या नेहमीच्या वापरातला आढळातला, बुद्धीचा. माणसांना बुद्धीचा मोठा अभिमान आहे, बुद्धीची गरज आहे, बुद्धीला स्थान आहे. महाराजांनी म्हटले बुद्धीला जीवनामध्ये जरूर स्थान आहे. प्रत्येक गोष्ट जर भगवंतानी दिलेली आहे तर बुद्धी त्यांनीच दिलेली आहे. तिला स्थान आहे नक्कीच, तिची गरज आहे नक्कीच. की बुद्धी नाही चालवली तर आपला व्यवहार होऊ शकत नाही, घोटाळ्याचा होतो, नुकसानीचा होतो, हे सगळं आपल्याला दिसतं. तर गरज आहे, त्या बुद्धीने चिकित्सा करण्याची पण गरज आहे, तिनं विचार करण्याची गरज आहे, ती विवेकासाठी जरुरीची आहे. ही बुद्धीची सर्व उत्तम कार्य महाराजांसमोर नाहीत असं नाहीत. आपल्यासमोर जे संत असतील ते अत्यंत बुद्धिमंत होते, हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे बुद्धीची गरज त्यांना पुरेशी माहिती आहे. फक्त त्याच्याबरोबर त्यांनी एकच सांगितलं की बुद्धीची मर्यादा लक्षात ठेवा. बुद्धीमुळं माणसाच्या ठिकाणी अश्रद्धा उत्पन्न होते, कारण त्याचीच बुद्धी श्रेष्ठ आहे, त्यालाच सर्व समजतं आहे. जसं पैशाचं एक भ्रम निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे तसं बुद्धीचं सुद्धा ते सामर्थ्य आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवायचा प्रश्नच उद्भवत नाही त्याच्या दृष्टीनं. मी बुद्धीनं सर्व शोधून काढीन आणि त्याचा निकाल लावीन असं त्याला वाटतं. त्यामुळं अश्रद्धा निर्माण होते. अश्रद्धा जीवनातलं समाधान घेऊन जाते. दुसऱ्यांच्याबद्दल तुच्छता निर्माण होते, कारण त्यांना कमी बुद्धीचे, प्रत्येकाला दुसऱ्याला कमी बुद्धीचाच समजतो, त्यामुळे दुसऱ्याबद्दल तुच्छता राहते. जे कमी बुद्धीचे दुर्दैवाने असतील किंवा ज्यांच्याकडे ती क्षमता कमी असेल त्यांच्याबद्दल तुच्छता असणं म्हणजे तर अगदी स्वाभाविक वाटेल. ती जी बुद्धी आहे ती माणसाच्या ठिकाणी बेसावत्ता निर्माण करते. हे पण तिचं लक्षण आहे की बुद्धिवान आहे त्यामुळे मला कळते असं वाटतं, त्यामुळे दुसऱ्याचा सल्ला घेण्याचं राहून जातं. आपल्याला सगळ्या जगाचं तर दर्शन होत असतं तो प्रश्नच नव्हता, आणि आकलन होत असतं तर त्यापेक्षा प्रश्न नव्हता. पण ह्या दोन्ही गोष्टी शक्य नाही आहेत. त्यामुळं आपण लक्षात ठेवावं की बुद्धीच्या जो बेसावत करण्याचा गुणधर्म आहे त्यामुळे माणसांचं नुकसान झालेलं आहे. अनेक बुद्धिमान माणसं स्वतःच्या बळावर पुढे गेली, यश मिळालं, पण शेवटी बुद्धीनं बेसावत केलं आणि ते असमाधानात जाऊन पडले. या घटना असंख्य घडत असतात आपल्या आपल्या व्यवहारामध्ये. आपण त्या शोधून काढू शकू. महाराजांनी या मुद्द्यावर काय सांगितले तेवढं आपल्यासमोर असलं तरी पुरेसं आहे. सर्वात महत्त्वाचं बुद्धीचं आपल्याला नुकसान करणारा जर काही गुण असेल, सर्वात महत्त्वाचं लक्षण असेल तर ते लक्षात ठेवण्यासारखं की बुद्धीबरोबर तिचा अहंकार आहे. बुद्धिमंत आहे आणि नम्र आहे, ही दुर्मिळ जोडी आहे. त्यामुळं बुद्धीबरोबर येणारा, सूक्ष्मपणे येणारा अहंकार माणसाचं मिळवलेलं सगळं घालवायला, मिळवलेलं सगळं नष्ट करायला पुरेसं आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी महाराजांनी बुद्धीबद्दल काय सांगितलं आणि प्रपंचामध्ये तिची गरज आणि स्थान कसं ओळखलं आणि तिची जागाही कशी ओळखली, बरोबर तिला दाखवून दिली, आणि परमार्थाचं परिमाण तिला कसं लावावं हे सांगितलं. त्यानंतर माणसाला नेहमी प्रपंचामध्ये करावी लागणारी आणखीन गोष्ट म्हणजे कर्म. सातत्याने मनुष्य कर्म करतोय, त्याशिवाय तो चालत नाही. महाराजांनी अखंड कर्माला स्थान दिलेलं आहे. महाराज निवांत बसलेत, हॉलिडे वगैरे काही नाही महाराजांना. महाराजांना सुट्टी बिट्टी कुठं नाही. अखंड कर्म हाची धर्म.
सातत्याने ते काम करत आहेत, रात्री 12 वाजले तरी काम करत आहेत. आलेल्या माणसांना अंथरूण पांघरून मिळालं का नाही हे बघितल्याशिवाय जो ग्रस्त झोपत नाही तो त्याच्या कर्माबद्दल काय सांगावं. इतकं कर्म ते स्वतः करत आहेत. त्यामुळे कर्म करण्याला त्यांचा विरोध असण्याची शक्यताच नाही. अनेकांची कल्पना अशी की परमार्थ आळशी माणसाचं काम आहे, परमार्थ अखंड कर्म करणाऱ्यांचं काम आहे. ह्या कल्पना पण स्पष्ट व्हाव्यात म्हणून हा मुद्दाम सांगितलं. तिला त्यांचा आळसाला पूर्ण विरोध आहे. कारण कर्म करण्याच्या दुसऱ्या बाजूला आळस आहे, त्यांचा आळसाला पूर्ण विरोध आहे. आणि तो विरोध इतका स्पष्ट आहे की महाराजांचं वाक्य आहे आपल्यासमोर असावं, आपल्यासमोर असेलही ते, पण अगदी सातत्याने समोर असावं असं वाक्य आहे की माझ्या माणसांना मी खड्डे काढून बुजवायला लावीन पण स्वस्थ बसून देणार नाही. यापेक्षा किती स्पष्ट शब्दात त्यांनी कर्माविषयीची त्यांची भूमिका सांगावी हे काय सांगावं आणखीन. खड्डे काढून बुजवायला लावीन पण मी त्यांना आळसात बसून देणार नाही, इतका त्यांचा आळसाला विरोध आहे. चौथा आपल्याला सातत्याने जाणवणाऱ्या गोष्टी त्याकडे लक्ष देऊ, त्या म्हणजे सुधारणा. गेली 100 वर्ष आपण सुधारणांच्या पर्वामध्ये चाललेल्या आहोत. असंख्य सुधारणा झाल्या. महाराजांनी सावध एवढंच केलं की देहसुखाची साधनं वाढणं म्हणजे सुधारणा नव्हे. आज आपल्या सुधारणांचं जर सार पाहिलं तर ज्याला आपण सुधारणा म्हणतो आहोत ती आपल्या देहाच्या सुख कशी वाढतील, कितीही प्रकारचे असू देत, कोणत्याही प्रकारचे असू देत, ती सगळी सुखाची साधनं कशी वाढतील देहाची ह्या बघणाऱ्या सुधारणा आहेत. तर त्यांचा विरोध नाही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्याची क्षमता लक्षात घ्या. ही देहसुखाची साधनं वाढणं म्हणजे खरी सुधारणा नव्हे. माणसाचं अंतरंग समृद्ध होणं ही खरी त्याची सुधारणा आहे. ती या सुधारणाने कुठं झाली नाही, म्हणून शेवटी आज मनुष्य इतक्या सुधारणा होऊन कल्पनातीत सुधारणा झाल्या. जी गोष्ट आपल्या कल्पनेत सुद्धा नव्हती. आज आपण जग पाहतो बसून जाग्यावर, आज आपण जग ऐकतो इथं बसून जाग्यावर, ह्या सगळ्या आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या सुधारणा आहेत. ग्रहगोलावर जातो दुसऱ्या ह्या कल्पनेच्या पलीकडच्या सुधारणा आहेत. पण त्यांनी माणसाला शांती लाभली नाही, कारण सुधारणांचा त्याच्याशी संबंध नाही आहे. महाराजांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं. तेव्हा देहसुखाची साधनं वाढणं म्हणजे सुधारणा नव्हे. त्याचं दुसरं प्रमाण त्यांनी देऊन ठेवलेलं आहे की आपण महाराजांचं कुठलंही म्हणणं असं नाही की जे प्रयोग करून आपण तपासू शकत नाही आणि त्याची सत्यता आपल्या समोर येत नाही. त्यांचं म्हणणं असं कधी नाही मी म्हणतो म्हणून प्रमाण माना. आपण अनुभव घ्या, बाहेर जा, स्वतः प्रयोग करा, जो परिणाम दिसेल, जे आपल्याला समोर येईल ते खरं माना, जे खरं ठरेल ते खरं माना. त्यांचं एवढंच म्हणणं की या सुधारणा ज्यांच्याकडे भरपूर आहेत ती सुखी आहेत का आपण त्यांना विचारा. ज्यांच्याकडे या सुधारणांचं प्रमाण प्रचंड आहे, कुठल्याही प्रकारच्या असू देत, वस्तूंच्या असू देत, शोधांच्या असू देत, कसलेही असू देत, ज्या सुधारणा ज्यांच्याकडे भरपूर आहेत ती सुखी नाहीत हे आपण त्यांच्याकडे गेल्यावर लक्षात येईल. आपण त्यांच्याकडे जाऊन विचारा आणि मग त्यांना किती स्थान द्यायचं एवढं ठरवा फक्त, यापेक्षा काही नाही. त्यांचा विरोध नाही त्याला, पण त्यांच्या मर्यादा लक्षात घ्या की माणसाला शांती द्यायला या देहसुखाच्या साधनांचा उपयोग होत नाही, ती फक्त माणसाचा व्यवहार सुकर करतायत एवढं लक्षात घ्या. आणखीन एक पुढचा मुद्दा बघू की मगाशी जे सुरुवातीला म्हटलं की महाराज हे नेहमी व्यवहार्य परमार्थ सांगतात, तेच ते उपासनेच्या बाबतीत सुद्धा सांगतात. त्यांची उपासनासुद्धा व्यवहार्य उपासना असते. जे काहीतरी अचाट कर्म करायला सांगितले, काहीतरी असं काहीतरी सांगितलं की जे आपल्याला अशक्य आहे आणि ज्यामुळे ते आपल्याला करता येणार नाही वगैरे, असं सांगण्याकडे त्यांचा कल नाही. ते त्यांचा म्हणजे साध्या शब्दात जर वापरायचं असेल तर त्यांचं आव्हानच आहे उलटं. साध्या भाषेमध्ये आव्हान आहे, एका चांगल्या अर्थाने, सात्विक अर्थाने आव्हान आहे की अशी परिस्थिती दाखवा ज्यामध्ये माणसाला परमार्थ करता येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. अशी परिस्थिती मला दाखवा. आणि त्यांनी जी परिस्थिती समोर आणली तिच्यात परमार्थ कसा करता येईल आणि माणसाला तो व्यवहार्यतेनं कसा सांभाळता येईल हे सांगितलेलं आहे. उलट आत्ताच्या ज्या कल्पना म्हणून समोर आपल्या परमार्थाच्या आहेत त्या प्रत्येक साधनाची सुद्धा पारख करून त्याच्यातली व्यवहार्यता आणि खरे काय आहे, त्याच्यातलं रहस्य कोणतं आहे हे त्यांनी उलटं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. हेही त्यांच्या शिकवणुकीतला एक प्रधान भाग आहे. अगदी साधं उदाहरण म्हणजे आपले उपास. महाराजांचे त्याच्याबद्दल अगदी स्पष्ट मत आहे की खाण्यातले बदल करून आपल्या वृत्तीत बदल होत नाही, हे स्पष्ट म्हणणं आहे. खाण्यात बदल करणं म्हणजे आजचे उपासाचं स्वरूप आहे. तर ते करून माणसाच्या वृत्तीवर काही परिणाम होत नाही.
झाला तर पोटावर होईल आणि ते बिघडेल उलटं, कारण ते खाण्याची सवय नाही आपल्याला. पित्तग्र गोष्टी खातो मनुष्य, स्वतःचं पोट बिघडवून घेतो आणि पित्तावर गोळ्या घेतो. यांनी त्याचं परमार्थ काय होणार आणि त्याला समाधान काय मिळेल, हा कोणत्याही सामान्य माणसाने विचार केला तरी कळण्यासारखा विषय आहे. हे आपल्याला सहज लक्षात येईल. त्यात म्हणून त्यांनी लगेच सांगितलं की उपासा पुढील ठाण, उपासना मुख्य जाण. तुम्हाला करायचंच असेल तर हे नका करू. त्यांनी अगदी साधं जाता सांगितलेलं आहे, ते पण आपल्यासमोर असू दे. की हाच उपास सांगितला. ते जर म्हणले उपाशी राहून, म्हणजे एखादा पदार्थाचा बदल सोडून द्या, एखाद्याने समजा उपाशीच राहायचं ठरवलं, तर उपाशी राहून जर परमात्मा साधत असता तर आज कित्येक लोक भुकेलेले आहेत, त्यांच्या घरी परमात्मा दिसला असता, त्यांना तो सापडला असता. तो भुकेत नाही आहे. भुकेत जर असता तर आपल्याकडे भूक बळी जायची दुर्दैवी अवस्था आहे हो. मग तिथं परमात्म्याला मिळाले असते, त्यांच्या घरात परमात्मा आणला असता. तो भुकेवर नाही आहे, भुकेला अन्नाची गरज आहे, ते द्या. काय द्यायचं, सात्विक सोपं साधं ते ठरवा. पण उपासाने जर ते होत असतं, कमी खाण्यानं नुसतं होत असतं, तर उपाशी किंवा भुकेले लोक उद्धरलेले दिसले असते. ह्यावरून आपण त्याची सत्यता कशी ठरवायची ते बघा. उपासनेमध्ये आपण अनेक गोष्टी करतो. त्यांनी उपासनेचं खरं स्वरूप सांगितलं. महाराजांनी व्याख्या करताना असं म्हटलं की आपलं खरं स्वरूप किंवा आपल्या दोषांचं आकलन आपल्याला होणं म्हणजे खरी उपासना आहे, असं म्हटलं. आता ह्या उपासनेच्या व्याख्येवर आपल्या कुठल्या उपासना किती टिकतील हे ज्याचं त्याने अभ्यास करून ठरवायला हरकत नाही. आणि जर हे केलं तर माणसात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की जी आपली तक्रार आहे ती कदापि राहणार नाही आणि नक्की दूर होईल. तीर्थयात्रा, प्रत्येक गोष्टीवर महाराजांचं एक वाक्य त्यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की यात्रेने जर काम होत असतं तर रोज काशी विश्वेश्वर एक्सप्रेस सुटते, ती सर्वात पुण्यवान ठरली असती. आज होत नाही. ती यात्रा करून येते का, ती जाते आणि परत येते. अशा स्वरूपाची जर यात्रा राहिली तर मग काय, विश्वेश्वर एक्सप्रेस सर्वात पुण्यवान, कारण ती रोजच काशी यात्रा करा. आम्ही किती दिवस करणार, करू किती वेळा करू, काहीतरी मर्यादा आहे. तिला काही मर्यादाच नाही. रोज उठायचं, जायचं, काशीला बसायचं, परत यायचं. तर असे यात्रेचं स्वरूप नाही. खरी यात्रा करायची असेल तर आपल्यातले काहीतरी अवगुण पालटणं ही खरी यात्रा. अवगुण पालटण्यासाठी जो यात्रेला जाऊन आला त्याच्यामध्ये काहीतरी फरक दिसेल, मग यात्रा हे साधन होईल आणि यामध्ये व्यावहारिकता पण येईल, त्यातलं कर्मकांड जाईल, त्यातला दंभ जाईल, या गोष्टी होतील. आता सत्संगाचा विचार आहे. मनुष्याची अशी कल्पना असते की मी तिथे जाऊन बसलो की माझं काम व्हावं. त्या जागी मी हजर राहिलो, त्या समूहामध्ये बसलो, एखाद्या सत्संगाला गेलो म्हणजे माझं काम संपलं, कारण सत्संग हा उद्धाराला पुरेसा आहे, अशी आपली कल्पना आहे. सत्संग अशा तऱ्हेनं नुसतं त्यात राहून होत असता तर गंगेतले आणि नर्मदेतले गोटे जास्त आधी उद्धरले असते, असं महाराज म्हणाले. किती स्पष्ट म्हणणं आहे, आपल्याला कळायला सोपं आहे म्हणून मला ते आपल्यासमोर ठेवावं असं वाटलं. आपली वृत्ती, दुसरी चांगला पण त्यांनी बाजू सांगितलेली आहे त्याची, काय आहे, काय असायला हवं, दोन्ही समोर महाराजांनी स्पष्ट ठेवलेली आहेत. आपली वृत्ती सहजपणे सात्विक होत असेल, आपल्या मनामध्ये चांगले विचार येत असतील, आपल्या मनाला काहीही कारण नसताना, लौकिक कुठलीही अनुकूलता नसताना जर समाधान होत असेल तर तिथं सत्संग आहे. मग तो तुम्हाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा तो पुढे तुम्ही घ्या, पण ओळखायला सोपं साधन हे आहे. अनेकांची कल्पना असते की ते जंगलात जाऊन साधेल, गिरिकंदरात जाऊन साधेल, गिरिकंदरवास. थोडक्यात महाराजांनी अगदी साध्या शब्दात सांगितलं की जर ते जंगलात झाडावर ह्याच्यावर जर जाऊन त्या झाडात जाऊन जर होत असतं तर सर्वात लवकर माकडांना साधलं असतं, म्हणले वानरांना साधलं असतं, कारण तिथं कायमच उड्या मारतात तिथे. त्यांचा गिरिकंदरवास काही वेगळा नाही, तिथे गिरिकंदरवासातच आहेत, त्याच्यावर नाही अवलंबून. म्हणले प्रपंचामध्ये गिरिकंदरवास ह्याचा आपण अर्थ नाही घेतला की एकांत आहे आणि मौन आहे. हे गिरिकंदरवासाचं रहस्य आहे, त्यासाठी तो सांगितला होता. आज आपल्या प्रपंचामध्ये जर आपण काही काळ एकांतात राहिला, काही काळ मौनात राहिला तर त्याचं फलित आपल्याला मिळेल की ज्यामध्ये माणसाची खरी प्रगती होईल. म्हणजे जी कर्मकांड आहेत, जो दंभ आहे, त्याला महाराजांचा विरोध तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्यांनी त्यातला योग्य मार्गही दाखवून दिलेला आहे. नुसताच विरोध किंवा नुसतंच कर्मकांड दाखवलेलं नाही, खरं काय मार्ग आहे तेही दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या सांगण्यामधला महत्त्वाचा भाग की सत्य वस्तू, खरं सत्य हे परमेश्वरच, खरं सांगायचं तर सत्य हा परमेश्वर आहे, खरं सांगायचं तर अगदी सोपा. पण ती वस्तू आपली जी ज्या कल्पना आहेत, आपला जो तर्क आहे आणि आपली जी बुद्धी आहे त्याच्या पलीकडे आहे याची जाणीव ठेवा. सत्यवस्तू अजूनपर्यंत माणसाच्या बुद्धीच्या, तर्काच्या किंवा कल्पनेच्या कक्षेत आलेली नाही आणि येण्याची शक्यता नाही.
याची जाणीव ठेवा. ती कशी आहे ते नंतर बघू, पण जाणीव जर ठेवली नसती तरी त्यामुळं माणसाला आहे त्या जागी नम्रता येईल. त्याचा फार चांगला विधायक उपयोग महाराजांनी करून दाखवलेला आहे की त्यामुळं माणसाला नम्रता येईल. बुद्धीचे जे मगाशी दोष सांगितले ते निर्माण होणार नाहीत. मी बुद्धीनं परमात्मा ओळखेन असं जर म्हणलं तर घोटाळ्यात पडेल. पण बुद्धीनं परमात्मा ओळखता येत नाही. कसा काय आहे याच्या कल्पनापर्यंत जाणं ठीक आहे, कसा नाही हे कळेल, पण कसा आहे हे कळायला नम्रताच लागेल. म्हणजे आपोआपच बुद्धीनं होणारं नुकसान अहंकाराचं टळलं. त्यामुळं या मार्गाने सत्यवस्तू किंवा परमात्मा किंवा परमेश्वर ज्याला आपण जे नाव द्याल ते तो आपल्या कल्पना तर्कबुद्धीच्या पलीकडे याची जाणीव ठेवावी. त्यानं काय होईल, त्यानं आपल्या जीवनात नम्रता येईल, जी नम्रता आपल्याला व्यवहारात सुद्धा उपयोगी पडेल. इतकं सोपं आहे त्याचं. त्यातून खरं काय निर्माण होईल तर जर मला हे कळणार नसेल आणि माझ्या बुद्धीच्या आणि तर्काच्या आटोक्यात ते येणार नसेल तर मला शरणागत व्हावं लागेल. तो खरा मार्ग आहे. परमेश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग आहे तर तो शरणागतीचा आहे. तो यायला या नम्रतेचा उपयोग होईल आणि ते पलीकडे आहे याच्या जाणीव ठेवण्याचा उपयोग होईल. आपण जर समजा शरणागत झालो तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने गुरुचा बोध होईल. कारण नुसता असून उपयोग होत नाही, बोध व्हावाच लागतो आपल्याला. तो व्हायला आपण शरणागत होतो तर बोध होईल. जसा दास झालं तर बोध आहे, नाही तर काय दासबोधच आहे, नुसताच ग्रंथच आहे, तसं नाही आहे. तो दास झालं तर बोध व्हायचा ना, तसा हा आपण दास होऊ, शरणागत होऊ, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने गुरुबोध होईल. आपले गुरु जे आपल्याला सांगतील ते सुद्धा आपल्याला कळेल आणि आचरणात आणता येईल. आणि या नम्रतेमुळं, या शरणागतीमुळं आणि या गुरुबोधामुळं आपल्यावर खरी कृपा होईल आणि मग आपल्याला सत्य किंवा परमात्मा जे आपण म्हणतो आहे ते प्राप्त होईल. आणि त्याचं लक्षण हे राहील की आपल्याला समाधान आहे, हे त्याचं लक्षण राहील. हे पण स्पष्ट महाराजांनी केलेलं आहे. आता एक जाता जाता आणखीन एक आचरणातला किंवा त्यांच्या त्या शिकवणीतला एक महत्त्वाचा मुद्दा की नास्तिकता आणि दांभिकता याबद्दल महाराज काय म्हणतात हे सुद्धा शिकून घ्या जर काय, कारण त्याचा मोठा आढळ अलीकडे आपल्या व्यवहारात होतो. महाराज असं म्हणतात, नास्तिक माणसं प्रामाणिक असतात. छान आहे, नास्तिक माणसं प्रामाणिक असतात, दांभिक माणसं ही अप्रामाणिक असतात. त्यामुळे दांभिकांच्या नाती लागू नये. नास्तिक प्रामाणिक असतात कारण ते म्हणतात मी पाहिलं नाही, मला दिसलं नाही, मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. चांगलं आहे, जे मला पटतं, जे मला बुद्धीला आजपर्यंत अनुभवायला आलं तेच मी खरं मानेन. अशा तऱ्हेनं नास्तिक माणसं प्रामाणिक असतात. त्यामुळं ती चांगली असं त्यांना वाटेल नेहमी. आता ही एक बाजू झाली. महाराजांनी लगेच त्याला परमार्थाची दुसरी बाजू व्यापकतेची लावून दिलेली आहे की नुसतं प्रामाणिक आहेत म्हणून त्यांच्यावर प्रेम नाही आहे. नास्तिक आहेत ना, उत्तम आहे महाराजांच्या दृष्टीनं, कारण ते प्रामाणिक आहेत. ते नाही म्हणतात. धार्मिक मनुष्य त्याला पटली नाही तरी तो होय म्हणतो आणि दाखवण्यासाठी म्हणतो, म्हणून त्यांना तो नको आहे, त्याचा उपयोग नाही. जो नास्तिक आहे त्याचा उपयोग आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर प्रामाणिक आहात तर सर्व बाबतीत प्रामाणिक राहा, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आता सर्व बाबतीत म्हणजे कुठे की आजपर्यंत प्रपंच आपण इतकी वर्ष केला, ज्याची जेवढं वय असेल, जेवढा जसा केला असेल तसा केला. इतका करून इतक्या वस्तू प्रपंचामध्ये आणल्या, इतकी माणसं प्रपंचामध्ये आणली, तरी त्याला काही अजून पूर्णता आली नाही. हा सुद्धा तुम्हालाच आलेला अनुभव आहे ना, येतोय ना. माणसं आली, प्रतिष्ठा आली, शिक्षण आली, सत्ता आली, समाजकार्य आलं, किती प्रकारांनी माणसांनी त्याला पूर्णता आणण्याचा प्रयत्न केला. पण समाधानाला काही मनुष्य येत नाही. हे जर खरं असेल तर हे अनुभवसुद्धा प्रामाणिकपणेच त्यांनी मान्य करायला पाहिजेत. जसं देवाच्या बाबतीत तो म्हणतो आहे आणि म्हणून आपण त्याला नास्तिक म्हणतो आहोत आणि ते चांगलं आहे महाराजांच्या दृष्टीनं, तर त्यांनी हे पण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की वस्तू आणण्यामागे मला सुख मिळेल, वस्तू आणण्याने मी पूर्ण होईन, माणसं, प्रतिष्ठा, शिक्षण, सत्ता, समाजकार्य काहीतरी केल्याने मी पूर्ण होईन, या ज्या माझ्या कल्पना होत्या त्या सत्य ठरल्या नाहीत, हे सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करावं. म्हणजे त्याला काय आणलं म्हणजे पूर्णता येते हे कळेल. तर काय आणावं लागतं म्हणजे पूर्णता येते हे त्याला केव्हा कळेल? त्यांनी हे जर प्रामाणिकपणे मान्य केलं तर कळेल. मग त्यांनी तेवढं प्रामाणिक असावं. महाराजांचं प्रेम आहे त्याच्यावर, त्यामुळे तसंही काही वाटायचं कारण नाही. महाराजांच्या दृष्टीनं परमार्थ हे अनुभव किंवा अभ्यासाचं सुसूत्र शास्त्र आहे, एवढं आपण लक्षात ठेवू. आता आपल्याला ह्या तपशिलात नाही जाता येणार, पण आपण एवढ्या मर्यादेमध्ये एवढं लक्षात ठेवू की महाराजांच्या दृष्टीनं ते अनुभवाचं आणि अभ्यासाचं एक सुसूत्र शास्त्र आहे, एवढं लक्षात ठेवू. ते आचरणप्रधान आहे अर्थातच. त्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे स्पष्ट की संतांनी या समाधानाचा शोध लावलेला आहे. नाम हे त्याचं सोपं साधन आहे आणि ते सर्वांना उपलब्ध आहे. फक्त त्याची चर्चा करण्याऐवजी त्याचा अनुभव घेण्याची गरज आहे. जसं साखरेची चर्चा नको, मुठभर टाकून बघा तोंडावर,
तोंडात तर कळेल गोडी काय आहे ते, तसं हे आहे, एवढं फक्त त्यांचं म्हणणं आहे, ते अनुभवाने कळू शकेल. आता महाराजांचे काही गुण बघू ज्याच्यामधून आपल्याला काही प्रेरणा घेता येईल. एक अत्यंत महत्त्वाचा आपल्या दृष्टीनं सर्वांना आजच्या काळामध्ये आवश्यक असलेला गुण आचरणाचा अत्यंत साधेपणा. महाराजांच्या ठिकाणी अत्यंत साधेपणा होता. महाराजांना काय आवडत असेल विचार केला तर त्यातल्या त्यात भाकरी आवडत असे आणि आमटी आवडत असे. मला सांगा, आज जर जगामध्ये फक्त भाकरीने आमटी घालायची ठरवली आणि सगळ्यांनी खायची ठरवली तर भारताला काही कमी पडेल अशी परिस्थिती आहे का, असा आपण विचार क्षणभर करा. तर आपलं उत्तर नाही. भारताला काहीही कमी नाही, कुठल्याही देशाला काही कमी पडणार नाही अशी परिस्थिती आहे. साधेपणाची गरज काय आहे ती त्यांनी ओळखलेली आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं तसं आहे. त्यात सुद्धा महाराज म्हणायचे त्यातल्या त्यात शिळी भाकरी असेल तर मला अधिक आवडते. आता याच्यापेक्षा आपण शिळं अन्न टाकून द्यायच्या तयारीत आहोत. अनेक ठिकाणी ताज्या अन्नाचा विध्वंस होतो आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहोत. अशा वेळेला एक लक्षात ठेवूया आपण की महाराजांना शिळी भाकरी आवडत होती, पिठलं आवडत होतं. ज्याला स्वतःला पक्वान्न शक्य आहेत, पक्वान्नाचं रोज जेवण शक्य आहे, गोड जेवण, पक्वान्न जेवण, उत्तम जेवण रोज शक्य आहे, अशा माणसांनी शिळी भाकरी किंवा आमटी किंवा पिठलं ह्या गोष्टी त्याला आवडत्या म्हणून सांगाव्यात. यावरून आपल्या लक्षात येईल की या सोपेपणाला किंवा साधेपणाला, या आचरणाला किती महत्त्व आहे. आजसुद्धा आपण क्षणभर विचार करू की जर आपल्याकडचे श्रीमंत माणसं समजा जर त्यांनी हे महाराजांचा उपदेश आचरणात आणायचा ठरवला, अंमलात आणायचा ठरवला, तर मला सांगा की आज दरोडे, क्षोभ, विषमता ह्या ज्या गोष्टी आपल्याला आज दिसतात त्या आपल्याला आढळतील का? याचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या गोष्टींचं प्रमाण कमी करायचं महाराजांचा एक गुण साधेपणाचा आचरणात आणला तर हे होण्यासारखं आहे. आता माझ्या वतीनं मला मिळालं असं श्रीमंतांना वाटतं, हे बरोबर आहे, पण ते दुसऱ्याला देण्यासाठी मिळालेलं आहे हे जर लक्षात ठेवलं. बरं, आपले कोणी उपाशी राहून त्याला द्यावं असं म्हटलंच नाही. आपण भाकरी खातोच आहोत, आमटी खातोच आहोत, आपलं रोजचं अन्न खातोच आहोत आणि ते उरलेलं त्याला देतो आहोत. त्यानंतर महाराजांची श्रमप्रतिष्ठा. महाराजांना श्रमाची अत्यंत आवड आहे, कष्टाची, जसं आपण म्हटलं तसं. त्याच्यातसुद्धा कुठले श्रम त्यांनी कमी जास्त म्हटलेले नाहीत. महाराजांच्याकडे त्यांचे एक सरदार असलेले शिष्य आले. ते स्वतःच शिष्य होते, सरदार होते. त्यांचे जावई म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे. त्यामुळं त्यांना आधी मुळातच ह्याबद्दल थोडंसं साधू वगैरे असं म्हटल्यानंतर थोडीशी आधीच भूमिका जरा चांगली नव्हती. त्यात इथं आल्यावर त्यांनी बघितलं यांचे जे गुरु आपल्या सासऱ्यांचे ते इथं आले त्यावेळेला ते केर काढतायत, पानं घेत आहेत, वाढतायत. हे सगळं बघितलं त्यांना आणखीनच वाटलं ही काही यांनी करण्यासारखी कामं आहेत का, अशी कामं का करावी. महाराज त्यावेळी काही बोलले नाहीत. सगळी जेवणं वगैरे झाली आणि नंतर त्यांना जवळ घेऊन म्हणाले ही सर्व कामं मी करत असतो बरं का, आणि मला ती आवडतात. आजसुद्धा जी अडचण निर्माण झालेली आहे ती काही श्रमाची, जी शरीर कष्टाची कामं आहेत त्याला अप्रतिष्ठा प्राप्त झाली म्हणून आज आपल्याला प्रश्न जास्त वाढलेले दिसतात. यावरून माणसांच्या आजच्या दुःखाचं निदान आणि त्याच्यावर महाराजांचा उपाय हे आपल्या लक्षात येऊ शकेल. महाराजांना सामान्यांचं अपार प्रेम आहे. सामान्य माणसं आहेत, त्यांच्यावर गरीब आहेत, साधनासाठी धडपडणारे आहेत, चुकणारे आहेत, त्यांना अपार प्रेम आहे. ते अत्यंत निर्लोभ आहेत. मिरजेमध्ये एकदा गेले होते त्यावेळेला हार, पुष्पगुच्छ, अमकं तमकं गोष्टी गोळा झाल्या. त्या प्रथेप्रमाणे पैसे ठेवायचे लोकांसमोर, तेही गोळा झाले. शेवटी असं झालं की 5 दिवस महाराज राहिले, 3000 रुपये तिथं जमले होते. महाराजांनी विचारलं किती पैसे जमले? एवढे जमलेले आहेत. सांगितलं निवेदन त्यांना. सांगितल्यावर ते काय म्हणाले त्याच्यावर की म्हणाले आपल्या इथे ह्या गावातली जी मंडळी आहेत त्यातल्या सर्व गृहस्थ मंडळी आहेत त्यांना जेवायला बोलावलं होतं. किती खर्च येईल? तर ते म्हणले आम्ही काढून सांगतो 1000 रुपये खर्च येईल. सगळ्यांना दुसऱ्या दिवशी जेवायला बोलावलं, 1000 रुपये खर्च करून टाकले. नंतर म्हणाले इथल्या सर्व समाजातल्या आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना जेवायला बोलवलं होतं, किती खर्च येईल? 1000 रुपये खर्च येईल. दुसऱ्या दिवशी 1000 रुपये खर्च केले. तिसऱ्या दिवशी म्हणले इथे हे रेल्वे स्टेशनमधून सगळे लोक आहेत, सगळीकडे लोक भिकारी बसलेले असतात, त्यांना अन्नान्न परिस्थिती आहे, त्यांना आपण जेवायला बोलवलं तर काय होईल? तर म्हणले आणखीन खर्च होईल उरलेला 1000 रुपयामध्ये त्यांनी ह्या सर्व भिकाऱ्यांना जेवायला तर घातलं आणि त्यांना दक्षिणा दिली आणि ते 1000 रुपये संपवले आणि म्हणाले त्या गावातलं त्या गावात खर्च करावा, घेऊन जाऊ नये म्हणून. तर ते त्यांना काय अवघड होतं. हे सामान्यांचं जे प्रेम आहे ते त्यांच्या वागणुकीतून आपल्याला दिसेल. अत्यंत निर्लोभ आहेत आणि अत्यंत प्रेम आहे. त्यानंतर त्यांचं द्रष्टेपण आहे.
त्याचा फक्त मुद्दे आपल्यासमोर ठेवतो की महाराजांनी असं म्हटलं आहे की काही काळानंतर आपल्यासमोर असा काळ येणार आहे की विषय सेवनाला धरबंद राहणार नाही, लग्नसंस्थेचा पाया डळमळेल. आज आपल्या ह्या केसेसवरून लक्षात येतं स्त्रिया ज्यांच्यावर ही सर्व संस्कृतीची इमारत उभी आहे त्या अश्रद्ध होतील, अपवित्रता वाढेल आणि माणसं देहसुखासाठी पशुवत वागतील. ही त्यांनी त्या काळात सांगितलेली गोष्ट आहे. निर्घृण हत्या आणि आजची परिस्थिती पाहिली तर आपल्याला याचं स्वरूप कळू शकेल. महाराजांनी त्या काळात म्हटलं आत्महत्येचं प्रमाण वाढेल. हे त्या काळात लिहून ठेवले. आश्चर्य वाटतं त्यांनी हे कसं समोर आलं असेल. त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढेल, भयंकर अस्त्र या जगामध्ये निर्माण होतील. हे त्यांनी 100 वर्षापूर्वी भाकीत करून ठेवलेलं आहे. देहसुखाच्या साधनामुळे मनुष्याची देहबुद्धी, स्वार्थ आणि असमाधान प्रचंडपणे बोकाळेल आणि जो मनुष्य निर्व्यसनी राहील, साधेपणानं राहील, सात्विक आहारानं राहील, चैनचंगळ नको म्हणेल, अशा संयमी माणसाची लोक निंदा करतील, असं त्यांनी त्या काळात लिहिलं आहे. आपल्यासमोर सगळा काळ आहे. यावर सोपे उपाय सांगतो आणि शेवटच्या 5 मिनिटात हे संपवतो. की उपाय असेल आपली कर्तव्य ओळखावी, आपलं काम उत्तम आणि मनापासून करावं, प्रपंचाची ठेवण जितकी शक्य होईल तेवढी राहणी शक्य होईल तेवढी साधी ठेवावी, व्यवहारात निस्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम आपण ठेवावं, त्याचा प्रतिसाद उमटत असतो. आपली वृत्ती अभ्यासानं बदलली आणि घडवली तर आपल्याला समाधान होतं. त्यांचे वृत्त्यंतराची कल्पना आहे. मी फक्त एका वाक्यात सांगतो की जो चांगुलपणा किंवा कृती दुसऱ्यांकडून मला अनुभवायला मिळाल्यावर माझ्या चित्ताला समाधान होतं. सुख नव्हे, सुख शरीराचं आहे. समाधान होतं. तोच चांगुलपणा किंवा कृती करण्या इतपत स्वतःच्या स्वभावात बदल घडवणं म्हणजे वृत्त्यंतर आहे. एवढं महाराजांची कल्पना समोर ठेवली तरी बस होईल. ही व्याख्या केली त्याची. बुद्धी, शक्ती आणि अनुभवांचा वापर हा प्रापंचिक सुखासाठी चालला आहे. त्याच्याचबरोबर तो खरा करता कोण आहे परमेश्वर हा ओळखण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करावा. बुद्धी, शक्ती आणि अनुभव. जिवंतपणाच्या खालोखाल माणसाच्या ठिकाणी स्मरणाला स्थान आहे. ते भगवंताचं झालं तर जीवन सुखमय होईल. त्याला साधन म्हणून नाम सांगितलेलं आहे. स्मरण नसेल तर साधी भाजीने आणता येणार माणसाला. इतकं जिथे खरं आहे तिथे भगवंत आणायचं असेल तर स्मरणाची आत्यंतिक गरज आहे. त्याला साधन म्हणून नाम आहे. स्मरणानं व्यवहार सुकर होतो. आपला परमार्थही स्मरणानंच सुकर होईल आणि त्यासाठी आपल्याला नामासारखं सोपं साधन, सर्वांना कशाचाही भेद, जातपात, गरीब श्रीमंत, देशातला परदेशातला, लहान मोठा, शिक्षित अशिक्षित, काहीही कुठलाही भेद न लागेल अशा तऱ्हेचं, न लागू होईल, गरज लागणार नाही अशा तऱ्हेच्या स्वरूपाचं साधन, सर्व भेदांपलीकडचं साधन, सोप्यात सोपं कोणतंही नाम, इतकं साधन त्याने आपल्याला आग्रहाने सांगितलं. तर नामानं हे साध्य कसं होतं हे मला इथे वेळेअभावी आपल्यासमोर काही सगळं मांडता येणार नाही. इतकी प्रवचनं आहेत महाराजांची, त्यातून तो विषय स्पष्ट झालेला आहे. नसेल तरी आपण अवश्य समक्ष या, मला चर्चा करायला आनंद होईल. ते शास्त्र आहे एवढा फक्त मी निष्कर्ष आपल्यासमोर ठेवतो. आणि महाराजांच्या आत्यंतिक प्रेमाची वस्तू काय असेल तर ते नाम आहे. शेवटी त्यांनी जाताना आपल्याला हेच सांगितलं ना की जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. हे आपल्याला त्यांनी तेव्हाच सांगितलं ना, ते आपण लक्षात ठेवूया. जयंतीच्या निमित्ताने मी अशी प्रार्थना करेन की ज्याला नामाची बुद्धी नसेल त्याला नामाची बुद्धी हो. ज्याला नामाची बुद्धी आधीच आहे, आपल्याला ती आधीच आहे, तर ती आपली वाढव. आपली आधीच वाढली असेल तर नामाची बुद्धी स्थिर हो, अशी त्यांच्या आणि आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आपला नम्रपणे निरोप घेतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर सम